हाय गाईज, आज आपण वायोमिंगमधले काही प्राणी पाहणार आहोत. त्यातील पहिला प्राणी आहे ग्रिझली. ग्रिझली म्हणजे काय तर हा एक भालूचा प्रकार आहे. ग्रिझली मुख्यतः उत्तर अमेरिका, खास करून अमेरिकेच्या पश्चिम भागातील पर्वतीय भाग, कॅनडा आणि अलास्कामध्ये आढळतो. ग्रिझली हा सर्वाहारी प्राणी आहे. तो फळे, मुळे, कीटक, मासे, गवत आणि लहान मोठ्या प्राण्यांचीही शिकार करतो. ग्रिझली हा खूप शक्तिशाली प्राणी असून तो हिवाळ्याच्या काळात 5 ते 7 महिने झोपतो. त्याला हायबरनेशन म्हणतात. पुढचा प्राणी पाहणार आहोत बायसन. बायसनला मराठीमध्ये गवा असे म्हणतात. हा प्राणी प्रामुख्याने अमेरिकेतील शेतीसारखे मोकळे मैदान आणि जंगलांच्या काठावर आढळतात. बायसन हे मुख्यतः शाकाहारी प्राणी आहेत. ते मुख्यतः गवत, झुडपे आणि पाने खातात. बायसन 1 तासात 56 किलोमीटर धावतात. अमेरिकेत बायसन हा प्राचीन काळापासून स्थानिक लोकांसाठी अन्न, कापड आणि उपकरणे यासाठी फार महत्त्वाचा प्राणी आहे. पुढचा प्राणी आहे एल्क. एल्क हा एक सुंदर आणि हरिणप्रमाणेच प्राणी आहे, जो मुख्यतः उत्तर अमेरिका आणि आशियामध्ये आढळतो. हे एल्क गवत आणि झुडपे खातात. नर एल्कची शिंगे दरवर्षी पडतात आणि पुन्हा वाढतात. ही आहे हेडन व्हॅली. इथे बायसनची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकूण अंदाजानुसार हंगामानुसार उद्यानात साधारणपणे 5,000 ते 6,000 बायसन असतात.